नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। आणि मागच्या 2 पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर ते पार्ट पहिल्यांदा बघा, म्हणजे तुम्हाला साधारण आयडिया येईल की मी कोणते व्हिडिओज करतोय। सध्या मी जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीमध्ये मला जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव मी तुम्हाला सांगतोय। चला तर मग अधिक वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपलं नेहमीच हाजिमेमा शो। साधारण तिथे मी 3 महिने डिसमेंटलिंग डिपार्टमेंटमध्ये काम केलं। त्यानंतर मी तुम्हाला जे स्टार्टिंगला सांगितलं होतं फ्रंट डेस्क डिपार्टमेंट, तर त्या फ्रंट डेस्क डिपार्टमेंटमध्ये मी गेलो, ज्याच्यामध्ये तुम्हाला जॅपनीज कस्टमर्सचे कॉल येतील। ते कॉल तुम्हाला हँडल करायचे आहेत। तर ज्या कस्टमर्सना रिसायकल पार्ट्स किंवा नवीन पार्ट्स पाहिजे होते ते आम्हाला कॉल करायचे आणि त्यांची माहिती पूर्ण ऐकून घेऊन त्यांना जी काही माहिती पाहिजे तर त्यांना जे काही पार्ट्स पाहिजेत ते पार्ट्स आमच्याकडे आहेत का नाही ते कन्फर्म करून आम्हाला ती विकायचे। प्रकारे साधारण हे फ्रंट डेस्क ऑपरेशनचं काम होतं। आणि या फ्रंट डेस्क ऑपरेशनमध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या उद्देशासाठी मी या कंपनीत आलो होतो की माझं जॅपनीज इम्प्रूव्ह व्हावं, तर ते सगळ्यात महत्त्वाचं या कामामध्ये झालं। कारण डायरेक्टली तुम्हाला जॅपनीज कस्टमरचे कॉल यायचे। सो आपण जे नॉर्मली जॅपनीज शिकतो आणि जॅपनीज रिअलीमध्ये जॅपनीज लोक जेवढ्या फास्ट जॅपनीज बोलतात, हा पूर्णपणे एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी। त्यामुळे स्टार्टिंगला मला काहीच कळत नव्हतं, म्हणजे अक्षरशः जॅपनीज कस्टमरचे नाव सुद्धा कळत नव्हते। पण हळूहळू जसं त्याच्यामध्ये मी कॉल घेत गेलो, सिनियर लोकांकडनं वेगवेगळ्या गोष्टी मला सांगण्यात आल्या, त्यानुसार मग मी त्या केल्या। मग हळूहळू माझ्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट होत गेली। साधारण मग 1 महिन्यानंतर मग हळूहळू मला जॅपनीज लोकांची टोनिंग म्हणा किंवा त्यांचा स्पीड, या सगळ्या गोष्टी मी हळूहळू त्यांच्याबरोबर मॅच करू शकलो। एकदा तरी ना जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीमध्ये एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे। कारण जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनी एवढ्या स्ट्रिक्ट असतात, म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांना कमी जास्त चालत नाही। एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी सांगतो की जसं आपण जॅपनीज प्रत्येकजण शिकतो तेव्हा आपण हिरागाना, काताकाना, कांजी या सगळ्या गोष्टी शिकतो। तेव्हा आपण कसं हिरागाना, काताकाना कॅरेक्टर ओळखता येत आहेत तसं, आणि इव्हन क्लासमध्ये पण एवढ्या डिटेलमध्ये सांगत आहेत त्या गोष्टी। पण इथं जेव्हा मी डायरी लिहित होतो तेव्हा त्यांनी मला पुन्हा सगळी कॅरेक्टर्स कसे लिहितात ते दाखवलं, त्याची पुन्हा मला प्रॅक्टिस करायला सांगितली। मी एक नक्कीच सांगेन की माझं जे आत्ताचं जॅपनीज रायटिंगचं जे इम्प्रूव्हमेंट झालेली आहे त्याचं जे काही श्रेय आहे ते मी माझ्या मागच्या कंपनीला देतो। बऱ्याच वेळा जेव्हा गव्हर्नमेंटची कामं असतात आणि जेव्हा मी जॅपनीज लिहितो तेव्हा बरेच जण म्हणतात, अरे वा तुझं खूपच जॅपनीज कांजी खूप छान प्रकारे तू लिहितोस। तर मला वाटते ह्याचं जे क्रेडिट आहे ते मी नक्कीच माझ्या मागच्या कंपनीला देईन। तर मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की जपानमध्ये कस्टमरला खूपच महत्त्व दिलं जातं। त्यामुळे जेव्हा कस्टमरचा कॉल येतो तेव्हा त्याबरोबर कसं बोलायचं, त्या एक विशिष्ट पद्धती आहेत, त्या सगळ्यांनी मला शिकवल्या। त्यानंतर कस्टमर कितीही तुमच्यावरती चिडला तरी तुम्ही त्याला चिडून बोलायचं नाही, हा जपानमधला एक रूल आहे। त्यामुळे तो कितीही तुम्हाला काहीही बोलू दे, तुम्हाला अगदी शांतपणे या सगळ्या गोष्टी हँडल करायला लागतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे कोणी गाडीचे खास करून बिझनेस असायचे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वयोवृद्ध लोक असायचे आणि त्यांना एवढी गडबड असायची, त्यामुळे ते एकदाच फक्त तुम्हाला सांगायचे की मला हा पार्ट्स पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं लक्षात ठेवून त्यानंतर तो कॉम्प्युटरवरती बघणं, तो पार्ट अवेलेबल आहे का, कुठं पार्ट्स अवेलेबल आहे, मग त्या ठिकाणी कॉल करून त्यांची ऑर्डर घेऊन या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या करायला लागायच्या। सो एकच काम नव्हतं, त्याच्यामध्ये ती बरीच कामं होती। त्यामुळे मला वाटते की ह्याच्यामुळं माझं खरं तर जॅपनीज इम्प्रूव्ह झालं असं मी म्हणेन। भारत मुझे बुला रहा है। नॉर्मल जॅपनीज माणसाशी बोलणं आणि जॅपनीज कस्टमरशी बोलणं या जमीन आसमानाचा फरक आहे। त्यामुळे जॅपनीज कस्टमरशी बोलताना तुमचं जॅपनीजसुद्धा इम्प्रूव्ह होतं। त्याचबरोबर जॅपनीज कस्टमरची विचारसरणी काय आहे, त्यांची मेंटॅलिटी काय आहे, यासुद्धा गोष्टीचा तुम्हाला अंदाज येतो। तुम्हाला जॅपनीज कंपनीमध्ये काय काय अनुभव आलेत हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा। त्याबरोबर पुढचा काय मला अनुभव आला, पुढं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये मी गेलेलो आहे आणि मला मार्केटिंगचं काम मिळालं का नाही हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो। जपानमध्ये ओपन फेस्टिवल कसा असतो हे मी तुम्हाला दाखवतो। ओपन फेस्टिवल म्हणजे जसं आपण पितृपक्ष करतो तसाच हा जपानमधला पितृपक्ष आहे। नमस्कार मंडळी, मी आता आलेलो आहे बोन ओत्रिन फेस्टिवलला आणि जपानमधला उन्हाळ्यातला हा एक फेमस फेस्टिवल आहे। कसा असतो फेस्टिवल हे तुम्हाला मी दाखवतो। ढोल वाजवला जातो आणि वरती लोक डान्स करतात आणि बाकीचे त्यांना इंटरेस्ट आहे लोक असे खाली जॉईन करतात त्यांना। त्याच्यामध्ये यंग लोक आणि जास्त करून वयोवृद्ध लोकांचा समावेश जास्त असतो आणि अशा लोकांनी लाईटिंग केलं आहे आणि लोक
नूडल्स. या बाजूला लहान मुलांना खेळायला गेम आहे. म्हणजे मगाशी दाखवलं ते बघा, त्या मुलीकडे आहे, दाखवतो तुम्हाला. हे आहे कलरफुल. आणि जेव्हा म्हणजे उन्हाळा असल्यामुळं इकडं तुम्हाला बियर मिळते आहे. ओके, इकडं तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स आहेत. त्या बाजूला काय घेवजा आहे बघा. चला तर मग मंडळी, मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एका वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत आपलं नेहमीच सायोनारा. बाय बाय.